मतदार याद्यांमधील घोळ तपासणीसाठी देश पातळीवर काँग्रेसनं ईगल नावाची समिती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून डॉक्टर नितीन राऊत यांचा समावेश त्या समितीत आहे. सर, काय सांगणार, ही समिती नेमकी कशासाठी आहे आणि काय करणार आहे? जी शक्यतोवर निवडणुका होतात आणि निवडणुकांमध्ये पराभव होतो त्याची शहानिशा करण्याकरिता जी चौकशी समिती असते, फॅक्ट फाइंडिंग कमिटी असते, तशाच प्रकारची ही समिती आहे. परंतु याला एक वेगळं त्यांनी स्टेटस दिलेलं आहे. त्याचं स्टेटस राष्ट्रीय असून त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसते आहे, कारण सगळे सिनियर लोक या ठिकाणी सदस्य आहेत. खरं पाहिलं तर एक्झाम्पल जर आपण बघितलं, मी यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीची समीक्षा करायसाठी अध्यक्ष राहिलेलो आहे समितीचा. मला अनुभव आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ऐन वेळेला यादीमध्ये बदल होतात आणि नवीन मतदार ज्यांची माहिती उमेदवारालाही नसते ते त्या ठिकाणी येतात, मतदान करून जातात आणि त्याचा फटका नेमका निवडणुकीच्या परिणामानं होतो. तर अशीच परिस्थिती गोंधळाची ही महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळामध्ये झाली आहे. त्या परिस्थितीमध्ये अचानकपणे मतदान वाढलं. ते मतदान वाढलं कसं? आणि जर आपण लक्षात जर घेतलं तर 2019 ते 2024च्या दरम्यान या 5 वर्षामध्ये 32 लाख नवीन मतदाराची नोंदणी झाली 5 वर्षामध्ये. आणि लोकसभा निवडणूक झाली आणि नंतर विधानसभा निवडणूक आली. या 6 महिन्यात 48 लाख नवीन मतदानाची नोंदणी झाली. तर हा जो मेळ आहे, हा मेळ कुठेही डायजेस्ट होण्यासारखा नाही, पचल्यासारखं वाटत नाही. आणि मी स्वतः उमेदवार होतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. माझ्या लक्षात असं आलं की माझ्या मतदारसंघातले माझे जे मतदान आहेत त्यापैकी 10-12 हजार मतदान यांनी सुरुवातीला कमी केलेत आणि कमी केल्यानंतर अचानकपणे 20,000 मतदान नवीन मतदाराची नोंदणी त्या ठिकाणी झाली. आम्ही तक्रार केलेली होती की नवीन मतदार नोंदणी जी झाली त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती द्या, कारण आम्हाला असं वाटतं की हे मतदान बाहेरून आलेलं आहे. परंतु कलेक्टर साहेबांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की आता ती चौकशी होऊ शकत नाही आणि त्याची काही खातरजमा झाली नाही. परंतु मतदानाच्या दिवशी शेवटच्या वेळेला जेव्हा 5 वाजतात अशा वेळेला ज्या रांगा मोठ्या प्रमाणात दिसल्यात, त्यामध्ये दिवसभर आम्ही जेव्हा मतदान केंद्रावर फिरत होतो तर एक रिस्पॉन्सिव्ह जे होतं मतदारांचं की ते सहसा नमस्कार करतात किंवा विश करतात किंवा स्माईल करतात, असं चित्र त्यावेळेला दिसलं नाही. म्हणजे एक अनोळखी माणूस आपण त्या ठिकाणी जातो तसं अशा प्रकारचं चित्र. किती मतदार तुमच्या मतदारसंघात तुम्ही म्हणता? मला तरी वाटतं की 20,000च्या जवळपासचं मतदान यामध्ये फरक पडलेला आहे. कारण जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत मी 50 ते 60,000 मतांनी मताधिक्याने निवडून यावं असं चित्र होतं आणि ग्राउंडमध्ये फिरत असताना सुद्धा तो उत्स्फूर्त प्रतिसाद होता. परंतु त्याच वेळेला मतदार हे सुद्धा विचारायचे की आम्ही तुम्हाला मतदान तर देणार आहोत, पण ते मतदान तुम्हालाच पडणार का? अशी चौकशी नेहमी करायचे. तर त्यावरून जे संध्याकाळचं चित्र होतं यावरून लक्षात आलं आणि बसेस मोठ्या प्रमाणात इकडं तिकडं दिसल्यात. तर कुठेतरी या ठिकाणी शंका आहे की या ठिकाणी बाहेरून मतदार आणण्यात आलेत आणि त्यांनी या ठिकाणी मतदान केलं आहे. असंच एकदा लोकसभेच्या निवडणुकीतही या आपल्या मतदारसंघात घडलेलं आहे. ही ईगल नावाची समिती आहे, ही नेमकं काय करणार आहे? काय महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहे? काय करणार नेमकं? ईगल हा जो प्राणी असतो त्या प्राणीचं कॅरेक्टरिस्टिक तुम्ही समजून घ्या की तो आपलं सावज कसं टिपतो आणि त्यासाठी तो किती स्ट्रॉंग असतो. तर ही ईगल त्याच धर्तीवरती आहे की त्यांनी मतदार याद्यांमध्ये जो घोळ झाला किंवा निवडणूक आयोगाने जे काही घोळ केला त्यासंबंधी निश्चितपणे प्रखरपणे ती भूमिका समजून घ्यायची आणि ते टिपायचं आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पुढे जायचं. जे मतदान झालं त्यांच्या घरी जाऊन पण त्याची तपासणी केली जाणार आहे काही ठिकाणी. आता याचे पॅरामीटर अजून काही ठरलेले नाहीत. येत्या 5 तारखेला दिल्लीला इंदिरा भवनमध्ये बैठक लागली पहिल्यांदा या समितीची. त्या समितीच्या बैठकीमध्ये
आम्हाला याचे कशा पद्धतीनं हे राहणार, म्हणजे पॅरामीटर्स काय राहतील कमिटीचे, आणि कमिटी कशा पद्धतीची पद्धतीने काम करेल. कुठल्या राज्यात करणार आहे महाराष्ट्रासहित? तूर्त तर महाराष्ट्र एक दिलेला आहे सॅम्पल, ज्याला आपण समजू, आणि असाच घोड याच्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी झाला असेल तिथली सुद्धा चौकशी करायला लावतील. आता ज्या निवडणुका सुरू आहेत त्यावर सुद्धा लक्ष देण्यासंबंधीच्या सूचना होऊ शकतात. भाजप वारंवार आरोप करत आलेला आहे की काँग्रेसचा हा रडीचा डाव आहे, म्हणजे स्वतः लोकांनी स्वीकारलं नाही आणि आता मतदार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नाही, जर भाजपाच्या नेतृत्वाला असं वाटत असेल तर त्यांनी एकदा बॅलेटवर मतदान घेऊन बघावं. बॅलेटवर ते मतदान घेतील तर दूध का दूध और पाणी का पाणी त्यांच्या लक्षात येईल. दुसरा भाजपचा आरोप आहे की निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोग राबवत असते, त्याचा भाजपचा काय संबंध? आम्ही कुठं म्हणतोय की भाजपा, आमचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगानेच भारतीय जनता पक्षाला मदत केली आणि निवडणूक आयोग हे त्यांचं पपेट बनूनच त्या ठिकाणी काम करत होतं, असाच आरोप आहे आमचा. शेवटचा प्रश्न, हा अहवाल ही ईगल समिती गोळा करून किती दिवसात गोळा करणार आणि पक्षाकडे कधीपर्यंत सोपवणार? त्या अहवालाचा पुढे काय केलं जाईल? तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया राबवणार आहात का काय करणार? मी आधीच सांगितलं की याचे निकष अजून यायचे आहेत. निकष आल्यानंतर हे कशा पद्धतीची याची कार्यप्रणाली असेल, कसं काम केलं जाईल आणि त्याचं स्वरूप काय राहील यासंबंधी 5 तारखेच्या बैठकीत आम्हाला माहिती मिळेल. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.